अहो, मुंबई महानगरपालिका बंदोबस्त लागला आणि आम्ही सोलापूरवरून थेट मुंबईला रवाना झालो. शासकीय गाडीमध्ये प्रवास करून पोलीस उपायुक्त पनवेल या ठिकाणी पोहोचलो. तिथं आमची संख्या पूर्ण आहे का, सर्व आहेत का याची चाचपणी केली. गाडीमध्ये बसून आम्ही प्रवास सुरू केला आमच्या पोलीस स्टेशनला. प्रत्येकाला वेगळी वेगळी पोलीस स्टेशन आली होती आणि आम्हाला आलं होतं खारघर पोलीस स्टेशन. रात्री मस्तपैकी झोप घेतली आणि सकाळ उठून आम्ही आमच्या कामाला लागलो. रामभाऊ कुटे यांनी आपला ड्रेस इस्त्री केला आणि मी सोल्जर मारला टकाटक दिसण्यासाठी. अरे, मुंबईमध्ये बंदोबस्त करतोय, सोलापूरमध्ये नव्हे. आणि या उंचच उंच बिल्डिंगी बघून मला माझ्या गावाची आठवण आली. अरे, गावच चांगला, इथं कुठं. पण हा मुंबईच्या बाहेर असल्यामुळे नवी मुंबई हे अतिशय छान वातावरण आणि ठिकाणी होतं. आम्हाला खूप थंड वाजेल म्हणून आम्ही खूप सराजम आणला होता, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण की इथं गरमाई भरपूर आहे. एक दिवस रेस्ट केल्यानंतर आम्हाला ब्रीफिंगसाठी आणि रूट मार्चसाठी नेण्यात आलं. मुंबईमध्ये रूट मार्च म्हटल्यानंतर काठी आणि लाठी बरोबरच राहणार. ही बघा, मुंबई मेट्रो रेल्वेच्या खाली आम्हाला या ठिकाणी एकत्र करण्यात आलं आणि इथूनच रूट मार्च काढण्यात आला. ही भली मोठी मेट्रो लाईन, याच मेट्रोने अनेकांचा प्रवास सुखद झाला. हे माझी मित्र कंपनी. या मित्र कंपनींना माहीत आहे की मी यूट्यूबर आहे, यूट्यूबवर शॉर्ट्स टाकतो, त्यामुळे आधीमध्ये कधीही चेहरा दाखवतात ते. आणि हा नवी मुंबई खारघर पोलीस स्टेशनचा आवाका. त्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता रूट मार्च चालू आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीची भोगी त्या ठिकाणी महिला खरेदीसाठी बाहेर पडल्या आणि ही फौज बघून त्यांना अवाक झाल्या. 3 ते 4 किलोमीटर रूट मार्च करून आम्ही या ठिकाणी ब्रीफिंगसाठी एकत्र आलो. महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र होमगार्ड एकत्र आल्यानंतर काय जादू असते, काय ताकद असते ती या ठिकाणी कळत असते. खारघर पोलीस स्टेशनचे PI कांबळे सर या ठिकाणी आम्हाला ब्रीफ करत आहेत. इलेक्शनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी पाळायच्या, नागरिकांना कसं सहकार्य करायचं, यातून आम्हाला संदेश देण्यात आला. पुष्पा चित्रपटातील पोलीस अधिकारी अगदी त्याचप्रमाणे कांबळे सर वाटायचे, त्याच्यामुळे आम्हाला ब्रीफिंग कंटाळवाणं वाटलं नाही. मुंबई महानगरपालिका इलेक्शन खूपच कडक असतं, त्यामुळे DYSP दर्जाचे अधिकारी आम्हाला ब्रीफिंग करायला आले. पण त्यांच्याबरोबर आम्ही पंढरपूरमध्ये ड्युटी केली होती, त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं.